झाले मग? 2:30. एक मिनिट. तू विजय ना रे? कधीपासून शोधत होतो तुला. तुम्ही? मी इन्स्पेक्टर पांडे. चला विजय साहेब, चला. वेल डन आनंद, वेल डन. म्हणजे हे टेंडर अमृत डेअरीकडून गेलं. हे असंच व्हायला पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे, वारंवार व्हायला पाहिजे. त्या गोवर्धनचं नाक असंच ठेचलं गेलं पाहिजे, रक्तबंबाळ झालं पाहिजे नाक त्याचं. हे सगळं ठीक आहे गडकरी साहेब, पण नक्की काय वैर काय आहे तुमचं आणि गोवर्धन साहेबांचं? आहे, वैरच आहे. खरं तर सुरुवात झाली होती एका मित्रासाठी, त्याच्यावर फेवर करायची म्हणून. हा, पण आता वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखं सुरू आहे सगळं. नाही होणार दुश्मनी. या मित्रासाठी म्हणून, म्हणजे त्यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ होताच, पण त्या मित्रासाठी म्हणून या गोवर्धनला संपवण्याचा 2दा प्रयत्न केला. एकदा ऍक्सिडेंट घडवून आणला, एकदा हॉस्पिटलमध्ये मारण्याचा प्रयत्न केला. पण हा गोवर्धन दोन्ही वेळेला वाचला. आणि नाही आनंद, असं आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे, तसा संपत नाही हा गोवर्धन, तर असा संपवायचा, डिस्क्रेडिट करून संपवायचा. पण तुम्ही तर ह्यावेळी अगदी हात धुवून मागे लागलात त्यांच्या. हे म्हणजे आयुष्यातनं उठवायचा प्रोग्राम दिसतोय. करावं लागतं आनंद, करावं लागतं. जर काही अचीव्ह करायचं असेल ना, तर हे सगळं करावं लागतं. रुथलेस व्हावं लागतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या जगात आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, ते जगच असं रुथलेस आहे. असं वागावं लागतं. इतकंच नाही आनंद, कधी कधी या युद्धाचं रूपांतर धर्मयुद्धामध्ये सुद्धा होतं. आणि मग आपल्या जवळच्या व्यक्तीवर सुद्धा वार करावा लागतो, संपवावं लागतं. बरंच काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं गडकरी साहेब. कळेल, सगळं काही हळूहळू कळेल. राजू, गाडी आज नाही तर उद्या येईलच ना. कसल्या आज ना तर उद्या? सगळ्या मूडची आहे. सॉरी, वाट लागली हो मूडची. या गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलो तो म्हणला आज ना उद्या. सम टेक्निकल प्रॉब्लेम. गाडी समोर दिसते पण मिळणार नाही आज. उद्या, उद्या पेपर देतो. उद्या या. उद्या 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 उद्या. तुम्हाला एक सांगतोय, समोरच्या फुटपाथवर एक ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस आहे. तो मालक मित्र आहे आपला. तो म्हणला राजू तुझी गाडी आली की दाखवायला आण. मी म्हणलं दाखवायला आणतो तुला. काय आहे त्याच्याकडे गाड्या आहेत ना त्या कमी पडतात सीझनला त्याला. मग तो म्हणला तुझ्या गाडीला मी काम देतो. त्यांनी मला काम दिलं पण. हा, ते पुणा, नाशिक, शिर्डी ही सगळी भाडी दिली होती मला. वाव राजू, तुझ्या बिझनेसची सुरुवात अगदी छान झाली आहे. अहो कसली छान? बिझनेसची सुरुवात छान. हा म्हणला मला आज गाडी मिळणार नाही, उद्या ये. उद्या गाडी घेऊन त्याच्याकडे गेलो. तो म्हणला नंतर ये. तर मग काय करणार सांगा?
हे, तुम्हाला सांगतो हे नशीब आहे ना राजू नशिबाला दोष देऊ नये माहिती. सॉरी, आय विल नॉट डू इट अगेन. अरे वा, अभ्यासही अगदी जोरदार चाललेला दिसतोय. आणखीन दुसरं काम आहे काय? तेच तर करतोय. काय बिझनेस म्हटल्यावर करायला लागतं ना, तुम्हीच सांगितलंय. पण एक सांगू का, हे सगळं तुमच्यामुळे, बिकॉज ऑफ यू. बरं, गाडी उद्या येणार आहे, पण मी जे पेढे दिलेत ते आजच्यासाठी आहेत. येऊ मी? उद्या येईन मी परत. बाय. राजू, ही मुलगी मनाने लय चांगली आहे रे. फक्त मुक्ता प्रभूची माहिती काढून घेण्यासाठी हिच्याशी मैत्री करणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. म्हणजे एसीपी साहेब, मी इन्स्पेक्टर पांडे बोलतो सर. बोला पांडे. सर, आता मी विजयला बघितला. कोणाला? सर, विजय. आपण जे मुक्ता प्रभूच्या केसबद्दल याला शोधतोय ना, तो विजय सर. मग? सर, मी त्याचा पाठलाग केला, पण आय एम सॉरी, तो निसटला. ठीक आहे पांडे, तुम्ही ऑफिसवर या, मग बोलू आपण. यस सर. राईट. विजय मुंबईतच आहे. आता त्याला शोधून काढलाच पाहिजे. बापरे, आज कसा बसा वाचलो. पण आता मुंबईत राहणं सेफ नाही. त्या इन्स्पेक्टर पांडेने मला पाहिलंय. मला पकडण्यासाठी तो एसीपी आता परत एकदा जंगी मोहीम सुरू करणार आहे. मला पकडलं तरी पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, कारण मी खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांगून टाकेन. पण त्यामुळे सोन्याची कोंबडी हातची जाईल. त्यापेक्षा मिळतील तसे पैसे घेत राहू. सध्या हाच प्लॅन ठीक आहे. चला विजय शेठ, गोवा तुमची वाट पाहत आहे. गडकरी बोलतोय आनंद. हां, बोला गडकरी साहेब. काय तुमच्या ऑफिसमध्ये एकदम हलकल्लोळ झाला की नाही? नाही का? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे, तुमचं ते टेंडर पास झालं नाही ना? अच्छा, त्याच्याबद्दल. हां, बातमी पोचली आहे. मा साहेबांपर्यंत पण पोचेल लवकरच. बघूया काय होतं ते. स्फोट झाला पाहिजे, स्फोट. असा स्फोट की संशयाची सुई त्या गोवर्धनकडेच वळली पाहिजे. आणि हे सगळं एकदम झटपट व्हायला हवं आनंद. होईल, नक्की होईल गडकरी साहेब. अशी आग लागेल ना, त्याची धग गोवर्धन सरांपर्यंत नक्की पोहोचेल. आणि मग स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी तरी त्यांना अमृत डेअरीमधनं राजीनामा देऊन निघावंच लागेल. हा, पण त्यासाठी हॅलो हॅलो, मी करतो तुम्हाला फोन आणि येऊन भेटून जातो.
पप्पा काय रे तू काय करतोस तिकडे? पप्पा कुठे होता तुम्ही? तुम्हाला भेटायलाच आलो तुम्ही. का काय झालंय काय? तुम्ही मेल चेक केलीच नाहीत अजून? नाही का? पप्पा आपण जे स्कूल बोर्डचं टेंडर भरलं होतं ना ते रिजेक्ट झालंय. काय? तुम्हाला माहितीच नाहीये? नाही म्हणजे काय की ते डिपार्टमेंट आहे गोवर्धन प्रभूंचं, तेव्हा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी. पप्पा म्हणून आपण गप्प नाही ना बसू शकत. इतकं महत्वाचं टेंडर जर त्या गोवर्धन प्रभूंमुळे आपल्या हातनं गेलं असेल तर पप्पा याची जबाबदारी कोण घेणार आहे? मध्यंतरी सुद्धा विषबाधेमुळे आपल्या गोठ्यातली काही जनावरं दगावली. पप्पा ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि हे सगळं आजीला कोणी सांगणार आहे का नाही? तू काय म्हणतोस ना ते कळतंय मला. पण असं बघ की गोवर्धन प्रभू आहेत आजीच्या मर्जीतले. पप्पा म्हणून आपण गप्प नाही बसू शकत. शेवटी बिझनेस आपला आहे. मी बोलू का आजीशी? हे बघ हा कंपनीचा व्यवहार आहे, तू इतक्यात त्याच्यात पडू नकोस. आम्ही बघतो काय करायचं. पण पप्पा गोवर्धन प्रभू इतके दिवस ह्याचीच तर वाट बघत होतो मी. निकी निकी अरे आले. ए निकी. अरे आले बाबा. अरे वा आज एकदम खुशीत. येस निकी, फायनली त्या गोवर्धन प्रभूला मी अडकवला. असा अडकवलाय ना की आता त्यातून तो सुटणं शक्य नाही. यामुळे काय होईल माहिती आहे निकी? यामुळे दिवाकरचं महत्व कंपनीत वाढेल आणि हे सगळं माझ्यामुळे होतंय याची त्याला जाणीव असल्यामुळे दिवाकर मिंधा होईल, माझा मिंधा. आणि मग त्यानं आपल्याला दिलेले 60 लाख रुपये कदाचित तो परत मागणारही नाही. काय मस्त साखळी आहे बघ. एक कडी अडकवली की आपोआप सगळ्या साखळ्या, सगळ्या कड्या एकमेकांमध्ये अडकत जातात. ग्रेट. काय मॅडम, तुम्ही सुद्धा खुश दिसताय आज खूप. येस. काय विशेष? आता तुझ्याच साखळीचं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रीती रणदिव्यांच्या घरात जमवून घेतेय म्हणजे ती खुश होईल. पर्यायाने आपणही समाधानी होऊ. आणि पर्यायानं त्या रणदिव्याच्या घरातलं माझं एक कामही सुरळीतपणे पार पडेल. अरुण, तुझ्या त्या कामामुळे प्रीतीच्या संसारात अडचण यायला नको. आधीच सांगून ठेवतेय. आज प्रीती आली होती, खूप आनंदात होती, पण तुझ्यामुळे तिच्या आनंदावर विरजण पडता कामा नाही. कमॉन निकी, मला कळत नाही का ते? आणि माझ्या कुठल्या कामामुळे मुलींच्या संसारात काही प्रॉब्लेम निर्माण होईल असं होऊ देईन का मी? नाही. अरे हो, आणखीन एक गोष्ट सांगायचीच राहिली. सकाळी मासाहेबांचा फोन आला होता. उद्या सरदेसाईंकडे आपल्याला नाश्त्याला बोलवलंय. त्यांच्या घरी? हो. कशाला? मासाहेब म्हणत होत्या आपल्याही अधूनमधून गाठीभेटी झाल्या पाहिजेत. उद्या सकाळचा नाश्ता एकत्रच करू म्हणाल्या. जरा गप्पा टप्पा होतील. अरे वा, म्हणजे या सरदेसायांना सुद्धा कधी कधी सद्बुद्धी होते म्हणायचं. ठीक आहे, घेऊया उद्या सरदेसायांचा पाहुणचार. बरं, तू फ्रेश हो, मी जेवण लावते. या.
हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मीरा, काय ग, काल रात्री फारच उशीर झाला तुला यायला. हो ग, एक नवीन प्रेझेंटेशनचं काम चालू होतं ना. हा क्लायंट म्हणजे ना इतका चुझी आणि फसी आहे ना, सगळ्या गोष्टी त्याला एकदम व्हायला पाहिजेत. असं कसं शक्य आहे? या आय नो. पण तुला खरं सांगू, असं चॅलेंज असतं ना तेव्हाच काम करायला मज्जा येते. मला आजकाल असं वाटतंय की तू ह्या जॉबवर फारच खुश दिसतेस. मग का नसणार? सगळा सेटअप अगदी माझ्या मनासारखा आहे. त्यात आमची क्रिएटिव्ह टीम, सगळे लोक अगदी उत्साहानं भरलेले, नवनवे आयडियाज, नवनवे प्रेझेंटेशन्स. त्यामुळे आमच्यात कधी वाद, कधी चर्चा, अगदी भांडणं सुद्धा, पण धमाल येते. आमच्या सगळ्यांचे मूड सांभाळून आमच्याकडून व्यवस्थितपणे काम करून घेणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे उपाध्ये. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, इम्पॉर्टंट फॅक्टर इज अवर बॉस, सिद्धार्थ कामत. तुला सांगते गौरी, हा एवढा मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन, पण त्यांच्याशी बोलताना कुणाला सुद्धा दडपण वाटत नाही. त्यांच्याशी सगळेजण अगदी मनमोकळेपणानं गप्पा मारू शकतात. ऑफिसच्या प्रॉब्लेम्स विषयी, अगदी पर्सनल प्रॉब्लेम्स बद्दल सुद्धा. आता कालचीच गोष्ट बघ, काल एवढा उशीर झाला तरी ते स्वतः थांबले होते आणि शिवाय त्यांनी मला इथपर्यंत लिफ्ट दिली. कुठला बॉस असं करेल? मीरा, तू खरंच खूप साधी आणि सरळ आहेस. छान दिसणाऱ्या प्रत्येक तरुणीला घरी सोडण्यासाठी मुंबईतले कितीतरी बॉस उत्सुक असतील. सिद्धार्थ कामत असे नाही आहेत. नसतीलही, पण तू जरा सावध राहा. त्यांच्या वलयाला भुलू नकोस. कान डोळे उघडे ठेव आणि स्वतःची काळजी घे. ठीक आहे. थँक्स. थँक्स काय त्यात? थँक्स तुला नाही, काही तुझ्या पत्रकाराच्या नाकाला. ते आमच्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतं आणि कुठल्याही गोष्टीचा बरा वाईट वास त्याला पटकन उमगतो म्हणून. सो तात्पर्य काय, तर मी माझी काळजी नक्की घेईन. ओके ओके. ऑफिसला जायचं नाहीये तुला? जायचंय, पण जरा उशिरा जाणार आहे आज. ओके, बाय बाय. काका काकी, ब्रेकफास्टसाठी खाली येत आहे ना? का ग बाई, आज तू काही बनवलंयस का? नाही म्हणजे मग मला ठरवायला खायचं की नाही ते. काय ए बाई, सहज बोलले. नाही काकी, माहितीये मला. आज गडकरींना माननी खास आमंत्रण दिलंय, तेव्हा घरातल्या सगळ्यांनी एकत्र यावं असा मानसाच निरोप आहे. येत आहे ना? चल आलंच. काय ग, हे गडकरींना बोलून एकत्र नाश्ता करण्याचं काय प्रकरण काय? मानच्या मनात आहे तरी काय? काही नाही हो, त्यांच्या मनात गडकरींबद्दल अडी होती की नाही. कदाचित त्यांना आता वाटलं असेल की बाबा आपण चुकत होतो, म्हणून प्रीती नाश्त्याचा कार्यक्रम. चला, उशिरा का होईना, मान पटतंय ना की गडकरी काही वाईट माणूस नाहीये, चांगलं आहे. नशीब आपलं. चला चल.